एसटी महामंडळाला राज्य सरकारकडनं 2023-24 या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 2000 कोटी रुपये देण्यात आलेले होते। मात्र त्यापैकी 80% रक्कम ही अद्यापही एसटी महामंडळाला मिळालेलीच नाही आहे। एकूण या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्रीरंग बर्गे सर। आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघता आहे मोठी रक्कम जी आहे ती अजूनही मिळालेली नाही आहे आणि ही मिळाली नाही तर अनेक आर्थिक अडचणी जी आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे। आता आपण बोलताय ते खरं आहे की शासन फक्त घोषणा करतं आणि प्रत्यक्षात मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी होते। आता ही 23-24 वर्षासाठी आर्थिक बजेटमध्ये तरतूद केलेली होती। आता माझ्या माहितीप्रमाणे त्यातले फक्त 350 ते 400 कोटी रुपये आलेले आहेत। म्हणजे अजूनही 2000 कोटीपैकी 1500 कोटींची रक्कम आलेली नाही आहे। आता स्थानक नूतनीकरण होणार किंवा गाड्या घ्यायच्या आहेत ज्या 2200 त्यांचं काय होणार? कारण याच्यामध्ये स्थानक नूतनीकरणासाठी 400 कोटी आणि नवीन गाड्या घेण्यासाठी साधारण 900 कोटी लागणार आहेत। आता प्रॉब्लेम असा आहे की 2200 गाड्या यायला पाहिजेत तात्काळ, त्याची सगळी प्रोसेस झालेली आहे आणि ती गाड्या येणं का गरजेचं आहे? कारण गाड्या सगळ्या आमच्या असलेल्यापैकी 10 ते 11,000 गाड्या ह्या आता बाद करण्याच्या लायकीच्या राहिलेल्या आहेत। प्रवाशांना गाड्या कुठून पुरवणार? कारण इलेक्ट्रिक बस यायला सुद्धा काही कालावधी लागणार आहे। म्हणून ह्या गाड्या ज्या येणार आहेत 2200 त्या रेडी गाड्या आहेत, त्याची बॉडी बांधलेली आहे आणि त्या गाड्या लवकर यायला पाहिजेत। म्हणून जी वर्क ऑर्डर द्यायला पाहिजे ती वर्क ऑर्डर अजून दिलेली नाही, कारण शासनाकडनं पैसे आलेले नाही आहेत। खरं तर ही फाईल याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून याच्याकडे असंच चालतं आणि वारंवार यापूर्वीचा अनुभव घेतला तर बजेटमध्ये तरतूद केलेले पैसे वापरले जात नाहीत आणि ते शासन हडप करतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। दुसरीकडे बघायचं तर कर्मचाऱ्यांचा देखील पीएफचा जो आहे तो प्रश्न निर्माण झाला आहे। तुम्ही या संदर्भात आवाज देखील उचलला होता। कशा प्रकारे बघता आहे या सगळ्याकडे? एकूणच आर्थिक परिस्थिती जी आहे ती कुठेतरी डामाडोल दिसते। खरं आहे ना, मी तुम्हाला सांगतो साधारणतः शासनाकडनं एक 700 ते 800 कोटी येणं आहे, लक्षात घ्या। ते आलं नाही आणि खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल असं सांगितलं होतं, पण माझ्या माहितीप्रमाणे 2500 कोटी रुपये त्याच्यामध्ये पीएफ आहे, ग्रॅज्युटी आहे, पुरवठादारांची देणे आहेत, 2500 कोटीची देणे आहेत। मग शासन का देत नाही? अरे याच्यामध्ये असं आहे की मध्यंतरी जो संप झाला होता त्या संपाच्या वेळी त्रिसदस्यीय समितीनं हायकोर्टात असं सांगितलं होतं की कमी पडणारी रक्कम म्हणजे वेतनासहित सगळी कमी पडणारी रक्कम एसटीला दिली जाईल। पण त्याच्यातूनही शासन पळ काढतंय आणि शुद्ध फसवणूक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या संदर्भात तुम्ही आवाज उचलणार आहात का? या संदर्भात काही बोलणं तुमचं प्रशासकीय स्तरावर झालंय? मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, अजून 1 महिना बाकी आहे। मार्च महिन्यापर्यंत हे पैसे यायला पाहिजेत आणि मार्च महिन्यात जर हे पैसे आले नाहीत तर मग ते पैसे बुडालेच जमायत। जर ते पैसे तात्काळ दिले नाहीत, जर या 2200 गाड्यांचा जो निधी आहे 900 कोटी रुपये साधारणतः तो आला नाही किंवा स्थानक नूतनीकरणाचा जो निधी आहे 400 कोटीचा तो आला नाही तर आम्ही नक्की सरकारबरोबर संघर्ष करू किंवा त्यांना ज्या विचारू। याचं कारण असं आहे की वारंवार सरकार एसटीची फसवणूक करते। तर एकूण बघायचं तर मोठ्या प्रमाणात सध्याला एसटी महामंडळामध्ये कंत्राटी पद्धतीवर गाड्या येतात, मात्र एसटीच्या हक्काच्या गाड्या येत नसल्यामुळे आणि निधी येत नसल्यामुळे प्रवाशांची देखील कुठेतरी अडचण जी आहे ती आपल्याला होताना येत्या काळामध्ये बघायला मिळू शकते। कॅमेरामॅन विजय देसाई, अभिष कुंभार, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।